गर्भहत्येचे पाप दूर करणारे, मनकामना पूर्ण करणारे, पुत्रवृद्धी करणारे उत्तम तीर्थ आहे. पार्वती देवीने विचारले, श्री महादेव, हे उत्तम तीर्थ गर्भहत्येचे पाप हरण करणारे व स्वर्गदर्शन देणारे कसे, ते कथन करा. ईश्वर म्हटले, हे महादेवी, श्री महादेवाचे मानसपुत्र, नित्य अग्निहोत्र करणारे, देवता व अतिथींचे पूजक अत्री नामाचे महर्षी होते. हे पार्वती, त्यांची अनुसूया नावाची विख्यात गुणवंत पतिव्रता, पतिपारायण, पतिकार्यास तसेच कल्याणात तत्पर भार्या होती. अशा प्रकारे बराच काळ लोटला तरी त्यांना कन्या व पुत्रप्राप्ती झाली नाही. हे महादेवी, एकदा ते दिवसाच्या 3ऱ्या प्रहरात सुखाने झोपले होते. पूर्वकालीन सुखदुःखाबद्दल बोलत होते. अत्री म्हणाले, चंद्रासमान प्रियदर्शनी, कल्याणी, प्रिय सर्वांग सुंदरी, विद्याविनय संपन्न कमलाक्षी, पूर्ण चंद्रासमान सुंदर, मोठ्या कमरेच्या भारामुळे मंद गमन करणारी, हे सुंदरी, तू मला प्राप्त झाली आहेस. संपूर्ण विश्वात तुझ्या समान अन्य कोणती स्त्री नाही. वेदवादी ब्राह्मण स्त्रीला पुत्ररूप फलवान म्हणतात. हे कल्याणमय सुंदरी, केवळ जन्माला म्हणून तो पुत्र असला तरी महापापी असल्याने खाली पतन होणाऱ्या पित्यांचे पुन नामक नरकात तो रक्षण करतो. महानरकात सुद्धा गेलेले दूषित कर्मवाले पितामह आदींचा या पुत्रामुळे उद्धार होतो. सुपुत्र वैतरणीत गेलेल्या पितामहांचा सुद्धा उद्धार करतो. पुत्रामुळे सर्व लोक वश होतात. नातवामुळे उत्तम गती मिळते. पणतूमुळे सदा सुख देणारा ब्रह्मलोक प्राप्त होतो. या कारणास्तव लोक परलोकात पुत्रासमान कोणी बंधू नाही. महारात्री सदा चिंताग्रस्त असल्यामुळे माझे सर्वांग ग्रीष्म ऋतूतील नदीच्या जलाप्रमाणे सुकले आहे. अनुसूयेने सांगितले, हे ब्राह्मण देव, तुम्ही जो विचार करता तो मीही करते. त्यामुळे तुम्ही